मालेगाव तालुका खरेदी विक्री संस्था द्वारा नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी ऑनलाईन नोंदणी शुभारंभ। मालेगाव तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेद्वारा शेतकऱ्यांच्या सोयाबीन या पिकाची नाफेड PSS हमीभाव योजना ऑनलाईन नोंदणी शुभारंभ दिनांक 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाल्यानं शेतकऱ्यांची सर्व कामे सोडून गर्दी पाहावयास मिळत आहे। महाराष्ट्र शासनाकडे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला हमीभाव देण्यात यावा या मागणीचा आज ऑनलाईन फॉर्म भरून आपल्या नावाची नोंदणी करण्याचा शुभारंभ स्थानिक प्रिन्स कॉम्प्युटर मालेगाव येथे सुरू झाल्याचं दिसून आलं। या प्रसंगी शेतकऱ्यांच्या सोयाबीन या पिकाला शासनाच्या 5368 रुपये हमीभाव मिळाला असून शेतकरी बांधवांनी आपल्या नोंदणी करत असलेला 712 मोबाईल नोंदणी असलेला आधार कार्ड, बँकेचे इत्यादी कागदपत्र नोंदणी करताना द्यायचे असल्याचं नमूद केलं आहे। या प्रसंगी आमचे उज्ज्वल महाराष्ट्राचे मुख्य संपादक अनिल बळीर यांनी याबाबत शेतकऱ्यांची नोंदणीकृत सेतू केंद्र संचालकांशी आणि मालेगाव तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्थेच्या व्यवस्थापकांचे सोयाबीन हमीभाव योजनेबाबत केलेली चर्चा आपण पाहूयात। शेतकरी राजा जो काबाड कष्ट करून वाट पाहतो माझा किती भाव मिळेल किती नाही, 2 दिवस दुःखात गेले 2 दिवस सुखात गेले, हिशोब करतोय किती उरले डोईवर उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलली रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली। शेतकरी मायबापाचे हाल दिवसेंदिवस आणि या ओल्या दुष्काळानं कधी कोरड्या दुष्काळानं हवालदिल झालेला शेतकरी शेवटी सरकारच्या मायबाप सरकारने विचार घेतला आणि या शेतकऱ्याला हमी भाव दिला गेला पाहिजे म्हणून मालेगाव तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री संस्था यांच्या मार्फत नाफेड या योजनेतून आज हमी भाव करिता शुभारंभ झालेला आहे। तेव्हा मालेगाव खरेदी विक्रीचे व्यवस्थापक श्री अरुणजी इंगोले यांच्याशी आम्ही केलेली बातचीत। सोयाबीन नोंदणीचा शुभारंभ आज दिनांक 1/11/2025 रोजी होत आहे व याचा हमी भाव 5328 रुपये आहे। हमी भावाचा हा 100% हमी भाव शेतकऱ्यांना मिळतो का चॉकलेट आहे? 100% शेतकऱ्यांना मिळतो सर। त्यासाठी लागणारी कागदपत्र काय आहेत नेमकी? 712 आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, नोंदणी अर्ज एवढे कागदपत्र दिल्यानंतर 100% शेतकऱ्यांना हमी भाव मिळतो अशी मालेगाव तालुका शेतकी संस्थेचे मॅनेजर अरुण इंगोले यांनी दिलेली प्रतिक्रिया। यानंतर मालेगाव तालुक्यातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदर्श शेतकरी सन्माननीय बबनरावजी गवळी साहेब यांच्याशी आम्ही विचारले असता नाफेड योजनेबद्दल आपल्याला काय वाटते नेमकं? पूर्ण माल खरेदी केला पाहिजे। हां, आपण शेतकरी नेते म्हणून ओळखले जाता या परिसरात, या नाफेड योजनेबद्दल आपल्याला काय वाटते नेमकं? नाही, हे जास्त या ते शेतकऱ्याचे कागदपत्र इतका त्रास देऊन गोळा करणं चालले तर हे खरेदी केल्या गेली पाहिजे। बाहेर भाव फार कमी आहे, शेतकऱ्याची हेळसांड आहे, त्यामुळे ही खरेदी चालू राहावी आणि शेतकऱ्याचा माल मोजून घ्यावा, त्याच्यात ग्रेड हे ते असं जास्त त्रास शेतकऱ्याला देऊ नये। नाफेड या योजनेतून जी नोंदणी चालू आहे आज दिनांक 1 नोव्हेंबरला, या नोंदणी करिता ज्या सेतू केंद्रावर ही नोंदणी चालू आहे त्या सेतू केंद्राचे संचालक यांचे आपले नाव? माझं नाव शेख मुदस्सिर शेख बशीर, मी प्रिन्स कॉम्प्युटर मालेगावचा संचालक। आपण हे शेतकऱ्यांचं मत आहे की नेमकं आमची हेळसांड होती, याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, साहजिकच आहे, बरोबर आहे, शेतकऱ्याला जे त्रास व्हावा लागला यावर्षी नाफेडनं जे बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे साहजिकच जे वयोवृद्ध शेतकरी आहेत त्यांना त्रास व्हावा लागला, त्यांचे अंगठे बरोबर येत नाही, त्यांचे बायोमेट्रिक अपडेट नाही, त्याच्यामुळे त्यांना इथं थांबावं लागत आहे। आणि आता जवळपास 1-2 तास झालेला आहे, साईट बंद आहे, आता सगळे एवढे कास्तकार इथं उभे आहेत तरी त्यांचं काम अजून व्हावं लागलं नाही, रजिस्ट्रेशन झालेलं नाही।